नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पाथरी 98 मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सईद खान यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे पाथरी मतदारसंघातील मानवत शहरात आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान गब्बर, माणिकराव आंबेगावकर, चक्रधर उगले सह राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी रासपचे अध्यक्ष जानकर यांनी मतदारांना आवाहन करत म्हणाले की तुम्ही सईद खानला विधानसभेत पाठवा. मी तुम्हाला शब्द देतो, मी त्यांना लाल दिव्याच्या गाडीतून तुमच्याकडे पाठवतो. पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी असो की महायुती असो, जानकरशिवाय कुणाचेही सरकार स्थापन होणार नाही. आज संपन्न झालेल्या सभेत पाथरी मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागच्या बाजूने आवाज सोडले तो महायुतीत होतो, आता महायुतीत स्वतंत्र म्हणून माझी तुम्हाला कळण्याची विनंती आहे. महायुती असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, त्यांचं सरकार बनत नाही. लेटॉस मीडियाने काही सांगू द्या, या पट्ट्याला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा पाठवून द्या. उगले साहेब, आंबेगावकर, टाकळकर, चिंचोळे साहेब त्यांना बाळांतीला निवडून पाठवून देतो. मी ब्रह्मचारी, माझे सरकार देखील वड आहे, ताकद आहे. म्हणून माझी विनंती आहे, काही हिंदू लोकांना वाटणार मुसलमान, अरे हा सच्चा आहे, गरिबाची कळवळ करणारा हा माणूस आहे. विकासाची गंगा घेऊन चाललेला गब्बर आहे, त्याला गब्बर शीख बनवा ही विनंती मानवत. तुम्ही मला नीट दिलेला आहे, माझ्या अंगाची चापडी काढून तुमची चप्पल बनवली तर तुमचा उपकार झालेला पुन्हा 80,000 मतदान पत्र करून दिले.